कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। एकंदर पक्ष जोडताना मनात दुःख होते, प्रश्नच नाही। लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही। मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा आणि सगळ्यांच्या मतदारांचा मी निर्णय घेतला की आपण शिंदे साहेबांना काम करावं। मी विधान परिषद माहिती, विधानसभा माहिती, म्हाडा माहिती असं मी त्यांना काही मागितलेलं नाही। सगळ्या कार्यकर्त्यांची माझी चर्चा आधी, बैठक झाली, मतदारांशी बोलत राहिलो। कुठलाही निर्णय घ्यायचा प्रचंड कठीण असतो, कारण ज्या पक्षाबरोबर गेली 10-12 वर्ष काम करतो आणि त्या पक्षातली सगळी कौटुंबिक नाती एक निर्माण होत असतात आणि मग त्या 8-10 वर्षामध्ये आपण एकमेकाचे सहकार्य होतो, कुटुंबातले होतो आणि सर्वांनीच आपलं प्रचंड प्रेम केलंय। माझी लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल, पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी वर पडले, प्रचंड आपल्या मागे ताकद उभी केली। सगळ्या निवडणूक यंत्रणेमध्ये सगळ्यांनी भाग घेतला आणि निवडणूक हरलो हा विषय नंतरचा, पण सगळ्यांनी आपलं कष्ट केले, त्यांची जेवढी ताकद होती सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभी केली आणि एकंदर पक्ष जोडताना मनात दुःख होते, प्रश्नच नाही, क्योंकि आपण माणूस आहे आणि अशा वेळेला कार्यकर्ते बऱ्याच दिवसापासून काय मतदारांची चर्चा केली की त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्याकडे काम कोण करणार। लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांना काम करू शकत नाही। मग अशा वेळेला माझ्या 2-3 वेळा मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना कामानिमित्त भेटलो होतो। आमचे मित्र उदय सामंत यांच्याशी मी बोलत होतो, त्यांनी वारंवार म्हणले की एकदा तुम्ही आमच्यावर काम करा आणि मग तसंच मी मधल्या काळामध्ये पेपरला बी बातमी आली होती, तुमच्याकडे बी चॅनलला की दंगेकर शिवसेनेच्या वाटल्याने म्हणून बराच पेशंट लोकांना पाणी गेलं। कार्यकर्ते बाकीचा परिचय आपल्याला मी ज्या भागामध्ये वर्षानुवर्ष काम करतोय तिथल्या नागरिकांचं मी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की मला काम तर करावं लागेल, पण सत्ता असल्याशिवाय कुठे काम होत नाही। आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बी म्हणजे मी काँग्रेसचा जरी आमदार होतो तर त्या काळामध्ये मग शिक्षण मंडळाची भरती असेल, घाण भरतीचा विषय असेल, त्या कामामध्ये त्यांनी मला सहकार्य केलं, मदत केली आणि मग असं लक्षात आलं की आता आपण ज्यांचा चेहरा लोकांमध्ये सर्वसामान्यांमध्ये पोहोचलेला आहे त्यांच्यावर काम करायला काय हरकत नाही असं मनाची मानसिकता झाली आणि आज मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा आणि सगळ्यांच्या मतदारांचा मी निर्णय घेतला की आपण शिंदे साहेबांना काम करावं आणि आज त्यांची माझी संध्याकाळी 7 वाजता भेट होईल। भेटेअंती मग आम्ही त्यांच्याशी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो आज काय तुम्हाला शब्द काय दिलाय तुम्हाला एकनाथ शिंदे कडून, काय तुम्हाला संधी देण्यात येणार आहे, कुठे नेमका राजकीय भविष्यासाठी तुम्ही काय मागणी केली? आता वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनलमध्ये कोणी बातम्या केल्या की मी विधान परिषद माहिती, विधानसभा माहिती, म्हाडा माहिती असं मी त्यांना काही मागितलेलं नाही। पहिली गोष्ट की तुम्हाला हे डोक्यात जाऊ द्या की मी जरी कुठल्या पक्षात असलो तर माझ्याकडे पहिला माझं मानवता धर्म, माझ्याकडे प्रत्येक येणारा माणूस हा नेहमी म्हणतो की तो परमेश्वर आहे आणि ते सेवा करणं जात पात न मानणारा मी कार्यकर्ता। जरी मी शिवसेनेत आज माझा संपर्क होणार आहे आणि संध्याकाळी एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणार आहे, जो काही निर्णय तो संध्याकाळी, पण मी आज त्यांना संध्याकाळी 7 वाजता भेटणार आणि भेटल्यानंतर शेवटी मानवतावाद हा माझ्या मनामध्ये किंवा हृदयामध्ये ठासून जातो। मी कधी जातपात मानणारा कार्यकर्ता नाही, पण सत्तेच्या बाजूने काम करावं असं कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्यांचं मन आहे, त्यांचं मत आहे आणि मग त्या कार्यकर्त्यांचा, मतदारांचा आदर करून मी आज शिंदे साहेबांशी बोलला आणि 7 वाजता त्यांचा माझा काय निर्णय होईल ते तुम्हाला समजेलच। यापूर्वी शिंदेसोबत तुमचं प्राथमिक काय? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ
सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.